दक्षिण मुंबईमधल्या लोकसभेमध्ये जर उमेदवारी तिला मिळते तर हा सगळ्या तमाम महिला वर्गाचा सन्मान असं मी मानते. मी महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांचे जे आता महायुतीत आहेत, भाजप असेल, RPI असेल, मनसे आहे, सगळ्याच घटक पक्षांचे खूप खूप आभार मानू इच्छिते. त्याचबरोबरीनं यशवंत जाधव साहेब हे जवळजवळ 43 वर्ष या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत, सामाजिक कार्य करतायत आणि मला वाटतं ही उमेदवारी दक्षिण मुंबई लोकसभेला मिळालेली आहे आणि तो आम्हा सगळ्यांचाच सन्मान आहे असं मला वाटतं. दक्षिण मुंबईमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे जुने सहकारी अनिल सावंत कसं पाहता येईल? लढतीकडे लढतीसारखंच पाहते. मोदी साहेबांची एवढी कामाचा डोंगर आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी तर मला वाटतं शिंदे साहेब तर भिंगरीसारखे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही चाललेलो आहोत. एका बाजूला आता जर दक्षिण मुंबईच्या लोकसभेचा विचार करता, एका बाजूला वारसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा वारसा आहे. आम्ही सगळेच विचारांच्या वारसावर चाललेलो आहोत आणि मला वाटतं विचारांच्या वारसावर चालणाऱ्यांची आम्हीच्या प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पदरामध्ये यशच मिळतं आणि मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवरच विश्वास आहे. पुढचं आव्हान काय मला वाटत नाही तेवढं मोठं आहे. प्रतिष्ठित आणि मोठा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुम्ही कसं पाहता? एकूण माहितीच्या उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहे म्हणजे सगळेच जे महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच मिळून एकत्र काम करायचं आणि तसं काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे मला नाही वाटत, मेहनत सगळीकडेच असणार आहे, आव्हान हे सगळीकडेच असतं. प्रत्येक निवडणूक ही आव्हानानेच लढायची असते. तेवढ्याच इझिली आणि तेवढ्याच ताकदीनं लढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे आमचा ब्रेन यशवंत जाधव साहेब आहेत, जे की निवडणूक सुरू झाल्यापासून भायखळा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नव्हता, पण या शिवसैनिकांनी आणि यशवंत जाधव साहेबांनी आणि बीजेपीने इथे तो इतिहास घडवून दाखवलेला आहे. तो इतिहास आपल्याला त्याचा दाखला पुढे आपण चालूच ठेवू. मला असं वाटतं त्यांच्याकडे उमेदवार नसावा म्हणून त्यांनी पटकन उमेदवार एक जो होता त्यांना डिक्लेअर केलेला आहे. इकडे खरंच कस लागला होता. सगळे ताकदीचे नावं पुढे होती आणि मी सगळ्यांचेच आभार मानू इच्छिते की त्यातनं मला ही संधी दिलेली आहे आणि या संधीचा पुरेपूर आम्ही त्यांच्या पदामध्ये यश. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीने केवळ निवडणूक विचारात घेऊन काम करू नये. मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करते आहे, नगरसेवक म्हणून 5 वर्ष काम केलंय, साहेबांचं इतकं काम आहे आणि हे सातत्याने आपण जर कामाची कंटिन्युटी ठेवली तर केवळ निवडणुकीच्या वेळेला कुठलं आव्हान असतं किंवा त्याच वेळेला आपल्याला बाहेर पडून लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं असं मला वाटत नाहीये. पब्लिक रिलेशन जर आपण मेंटेन केले, लोकांच्या सुखदुःखांना आपण तेवढ्याच प्रत्येक गोष्ट आपण पुरी करू शकत नाही, देव नाही आहोत आपण, पण किमान लोकांचं चांगल्या पद्धतीने ऐकून चांगलं वागणं, लोकांशी प्रेमाने वागणं ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याचा फायदा नक्कीच निवडणुकीला होतो. मी एवढंच सांगू शकते की शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर, माझ्या सगळ्या इथल्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कुठेही इंचभर कमी होणार नाही हे आपल्याला मी नक्की वाई देऊ शकतो. तयारी होती असं म्हणायला हरकत नाही, कारण उमेदवार महायुतीचाच असणार आहे आणि जो उमेदवार होता तो उमेदवार ज्या वेळेला डिक्लेअर होईल त्यावेळेला भायखळा विधानसभेचे आमदार म्हणून माझी तेवढी जबाबदारी तर होती, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी होती, त्या पद्धतीने नक्कीच तयारी होती. शिवाय यशवंत जाधव साहेब हे या मतदारसंघाचे लोकसभेच्या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत, त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्याकडे ऑलरेडी आहे.
त्या पद्धतीने ऑलरेडी तयारी आमची होतीच. दक्षिण मुंबईतल्या मतदारांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तुमच्याकडे काय विकासाचा अजेंडा असणार आहे, मतदारांकडे काय सांगून तुम्ही मतं मागणार आहे, काय विषय? मतं मागण्यापेक्षा कामं जी केलेली आहेत, जी सरकारने कामं केलेली, मोदी सरकारने कामं केलेली आहेत, आणि उगाच नाही, लोकांचा विश्वास आहे मोदी साहेबांवर, म्हणून लोक म्हणतात अब की बार 400 पार, आणि वारंवार मोदी सरकार असंही म्हणतात. सो मला असं वाटतं की आजचा मतदार हा सुजाण आहे, अतिशय उत्कृष्ट त्याची जाण आहे, कोण काय करतं, आणि सिंपतीवर मला वाटत नाही निवडणुका जिंकता येतात. सिंपती हे टाइम बिंगचा एक तो पार्ट असतो, आणि लोक जाताना 10दा विचार करत असतात की आपल्याला काय या सरकारकडनं मिळालं, किंवा हा स्पेशली हे उमेदवार, हा पक्ष, त्यांच्याकडनं काय आपल्याला मिळालंय हे नक्कीच विचार करत असतात. सगळेजण बसून ठरवू. धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढाई असणार आहे, एकाच सूत्राचे दोन धागे आहेत, कसं होतं? शिवसेना, मला वाटतं शिंदे साहेब ज्याचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ती शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे, त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या शिवसेनेचा विचार करण्याची गरज वाटत नाही. पंतप्रधान आता तुमच्या या लोकसभेमध्ये त्यांना या काय प्रत्येकाची वक्तव्य आपण जर बघायला गेलो तर असं कोणी नाही आहे की त्यांची वक्तव्य त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन मार्क किंवा त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन असायला नको. जर महाराष्ट्रात येऊन सावरकरांवर बोललं जातं, श्रीरामावर बोललं जातं, तर मग एक छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू करायला काय, तो इश्यूच करायचा असेल तर करू शकतो, पण कामं बघूया ना, विकास बघूया ना. आज आर्थिक क्षेत्रामध्ये भारताला कुठे आणून ठेवलंय मोदी सरकारने, हेही विचार करण्याची गरज आहे मला वाटतं.